अनादि अंबिका भगवती आदि अंबिका भगवती बोधपर्डी घेऊन हाती बोधपर्डी घेऊन हाती होत ज्ञानाचा पाजळती होत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाळपीठ आंबे मूळपीठ आंबे मुकुटमणी पुंडलिक मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक गोंधळ घालती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळपीठ आंबे मूळपीठ आंबे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. सकल संतांच्या चरणावरती अत्यंत विनम्रतेनं माझा माथा नतमस्तक करून सह्याद्री पर्वतांच्या रांगेत वसलेलं हे त्रिकंटक तीर्थक्षेत्र नगर आणि त्याच्या पंचक्रोशीत सप्तशृंगी मातेच्या असीम कृपेनं ऋषी पराशरांच्या अनुकंपेनं चांदवड हे पुरोगामी शहर आणि त्या तहसीलमध्ये हे भाटगाव नावाचं गाव यापूर्वी आणि आज मला संस्थेचे माजी विद्यार्थी आदरणीय समाधान महाराज यांच्या करवी समस्त ग्रामस्थ सज्जनांनी दिलं हे निमंत्रण आणि त्या निमंत्रणाचा मान राखत तुमच्या समोर भगवत चरणारविंदावरती आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत शारदीय नवरात्र महोत्सव मांडण्याची वैदिक सनातन धर्म परंपरेमध्ये रीती असल्यामुळे संत वाङ्मयाचा आधार घेत आपण ही आजची अल्पस्वल्प पौर्णिमा आणि उद्या होणारी चंद्रपूजनाची कोजागिरी पौर्णिमा या दोन मुहूर्ताचा सुवर्ण मध्यबिंदू साधून मी शांतीब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं वाङ्मय चौकडा प्रकरण 3 चरणाचं आणि हरिभक्तांच्या कंठस्थ असलेलं आपल्या सगळ्यांच्यासाठी सेवा समर्पणासाठी निवडलेलं आहे. या पवित्र गावामध्ये आदरणीय श्री नारायण महाराज ठाकरे, श्रद्धेय तुकाराम महाराज निकम, वैकुंठवासी मधुकरजी महाराज जाधव जोपुळकर, त्याचबरोबर अनेक महापुरुषांच्या कृपावात्सल्यानं अनुकंपेनं आशीर्वादानं रजक्कणानं संपन्न होणारा हा नामयज्ञ या सप्ताहात महाराष्ट्राच्या इतिहासानं नोंद घ्यावीत अशी ख्यातकीर्त प्रवक्ते आमच्या सगळ्या ज्येष्ठ आदरणीय श्री संदीपानदादा हसेगावकर आणि अन्य सर्व सहकारी या सगळ्यांना खूप धन्यवाद देत मी माझ्या 4 चरणाच्या चौकडा प्रकरणाला हात घालत काही अल्पस्वल्प चिंतन तुमच्या समोर करणार आहे. मी बिफोर 2 तास कीर्तनाच्या आधी मी समाधान महाराजांच्या घरी पोहोचलो, परंतु तडजोड करणं, स्पीकर आहे, पाऊस आहे, मंडप आहे, ट्रेनिंग आहे, टाळकरीत अन्नदान आहे, येणारे अतिथी अभ्यागत यामुळं कदाचित थोडाफार वेळ झाला आणि 9:30 आता मला बोलायला सुरुवात झालेली आहेत. म्हणजे माझ्या 2 तासाच्या कीर्तनातला अर्धा तास तुम्ही समस्त ग्रामस्थांनी घेतल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि 1.5 तास उरला अमृत आश्रमासी. भाग्यदशा कैची प्राप्त झाली, पण त्यातही मला समाधान आहे, कारण बोलवणारे समाधान आहेत. ज्यांना मराठी बऱ्यापैकी कळती त्यांच्या माना हलतात, जे मुडदाड आहेत त्याच्याबद्दल मी कधी बोलत नाही, बोलणारही नाही. पखावज वादक अतिशय सुंदर आहेत, माझ्या आवाजाला थोडी घनता द्या, म्हणजे बेस द्या. पखावज ते खूप शार्प आवाज होत आहेत, म्हणजे चाटीला लवेला त्यांचा आघात
आणि अभंगाच्या चालीला ओळखून वाजवलेला ठेका समर्पक आहे. नाही तर आम्हाला वाजवणाऱ्यापेक्षा ठोकणारी जास्त भेटतात. मस्त वाजवतात, एकदम सुंदर. त्याचबरोबर तुम्ही दोघांनी जी चाल गायली ती पण समर्पक शांत स्वरूपाची गायली आहे. ते आवाज वाढवत होते. मी त्यांना म्हणालो त्यांची जेवढी उंची तेवढाच आवाज ठेवा, आवाज वाढवू नका. आणि तुम्ही पण ते लढिवाळपणानं हसत खेळत माझं वाक्य स्वीकारल्याबद्दल तुम्ही ऐकणारे लोक त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळं. आदरणीय महाराज, तुम्ही ज्येष्ठ आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हाला धन्यवाद. ताई तुलाही धन्यवाद. क्षीरसागर गुरुजींनाही धन्यवाद देतो. साणप, तुम्ही शिवूरवरून लांबून आलात, निफाड तालुक्यातून, तुम्हा तिघा चौघांनाही धन्यवाद. बाळासाहेब तुम्हालाही धन्यवाद. संचेतीजी मी थानं बोल भला काही, तुम्हालाही नमस्कार. त्याचबरोबर आमचे शिंदे सर, दादासाहेब शिंदे सर आलेत, त्यांनाही धन्यवाद. बरेच वर्ष झाले एकदा म्हाळुंग्याला पुण्यात आणि पाषाणला स्वर्गीय बाबासाहेब भोसले नवनाथ महाराज माझ्या कीर्तनात होते, पुरंदरे. आता ते प्रॅक्टिकली पाहायला नाहीत, पण यांच्याकडे पाहिल्यावर पुरंदऱ्यांना पाहिल्यासारखंच वाटतं. उंच पुरं शरीर, दाढी तसेच रेखी व चोखी ओ, लालबुंद ओठ, अंगरखा लांबलचक, चांगला सज्जन मनुष्य आहे. समाधान महाराजांच्या घरी आलं म्हणजे वैष्णवाच्या घरी आल्याचा आल्हाद प्राप्त होतो. मला आल्या आल्या खूप भूक लागली होती. आय एम शुगर पेशंट. भूक लागते. शुगरवाल्या माणसाला केव्हा भूक लागेल संजू बाबा काही सांगता येत नाही. मग आमच्या मातोश्रीनं, म्हणजे समाधान महाराजांच्या मातोश्रीनं, वहिनीनं आणि बंधूनं हाच सोफा आणि हाच टीप वाय एवढा मोठा ट्रे मांडला की त्या ट्रेमधल्या एका वाटीतले बदाम काजू खाऊन शिल्लकच राहत होते. मलाही खादलेची खावे वाटे असं वाटत होतं. आणि पुन्हा संतांच्या घरी पोतं भरलेलं असतं हेही पठाडे बाबांच्या कीर्तनातलं प्रमाण मला आठवत होतं. ते कधी रीत होतच नव्हतं. असा द्विगुणित आनंद उपभोगण्यात आला. छडवेल, दहीवेल, अंबळी, तो नंदुरबार हा जो भाग आहे त्या भागात सनातन धर्माचं चांगलं काम करणारे, सद्गुरू जोग महाराज संस्थेच्या धर्माप्रमाणे अपेक्षित सेवा करणारे आदरणीय श्री नानासाहेब दहिवेलकर या ठिकाणी आले. तुम्हाला मी धन्यवाद देतो. त्यांच्याकडं स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत, गॅस एजन्सी आहे, परंतु जरासुद्धा मनात श्रीमंतीचा गॅस न होता हा मनुष्य संतांच्या सहवासात राहतो. त्यांच्याही पूर्वजांना इसवी सन 1600 माणकोजी महाराजांचा, केशव महाराजांचा सहवास लाभला आणि संतोजी महाराज बच्छाव बकदालभ्य गोत्रातले त्या वंशाची परंपरा त्यांनी सांभाळली. आल्या आल्या तुमची एंट्री जेव्हा झाली तेव्हा मी कॅमेरामनला रिक्वेस्ट केली, जरा त्यांना स्कॅन कर. ते मीडियावाले पण चांगलेच हो, त्यांनी तुम्हाला ऑब्झर्व केलं तिथून इथपर्यंत. आता बरोबर उद्या झूम करून ते एडिट करून सगळीकडे पाठवणार. म्हणजे एखाद्या विशेष अतिथीची एंट्री होताना जसं चॅनलला दाखवतात तसा प्रकार आज मीच करायला लावला. त्याचं कारण आहे, निवृत्तींना दादा वारकरी परंपरेचे गुरु आहेत आपल्या, आणि गुरु परंपरेच्या स्थानावरती एका पदावर असलेली व्यक्ती येत असेल तर आपल्याला ती आदरणीयच आहे, या अर्थाने मी ते काम करायचं. आता आमच्या सगळ्यात थोरले आदरणीय श्रीदादांचं इथं कीर्तन झालंय. बाकी तसे वयमर्यादेनं मला ज्युनियरच आहे सगळेजण, परंतु एक रिस्पेक्ट असतो आपल्यातल्या आपल्यात देणं. आपल्यात सगळ्या संप्रदायातले सगळे लोक मोठे आध्वर्यू आहेत, व्यापक विचाराचे आहेत. दौलत बाबा त्यांच्या पद्धतीनं ते त्या अभंगाचा पैलू पाडत असतात. आज माझ्या नशिबाला पौर्णिमा अपेक्षित आहे. आज 2 पौर्णिमा आहेत, आज आणि उद्या. भारतीय तत्वज्ञानात आणि सूर्य सिद्धांत मतात असं शास्त्र आहे की सूर्यानं ज्या तिथीला स्वीकारलंय, स्पर्श केलाय, त्याला सूर्य व्यापिणी तिथी म्हटलेलं आहे. आणि ती तिथी जी तिळभर आहे ती पळभर मानावी लागते. म्हणून काही वेळेला सकाळी पौर्णिमा पूजेला असते तर काही वेळेला रात्री शिल्लक असते. आता उद्या तर काही इथे नाही, मी उद्या दुसरा प्रवास आहे, परंतु
कोजागिरी पौर्णिमेचे एक आख्यान, इतिहास, चरित्र स्वतंत्र आहे. पौर्णिमेला लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम अच्युतवल्लभाम, म्हणजे नारायणाची अर्धांगिनी लक्ष्मी, आपल्या संप्रदायाची मातृत्व देवता, ही येणाऱ्या प्रत्येक अतिथीला, अभ्यागताला, व्यावसायिकाला, शिक्षण संस्थेवाल्याला, शेतकऱ्यांना, वारकऱ्यांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना विचारते, मी तुझ्या दरबारात आले, तुम्ही कुणी जागे आहात का? असं विचारण्याचा दिवस, त्याचं नाव कोजागिरी पौर्णिमा. आणि मग त्या चंद्राचं प्रतिबिंब दुधात पाहायचं, कुबेर लक्ष्मीची पूजा करायची आणि ते अमृत प्राशन करायचं. मी आज समाधान महाराजांच्या घरी या टीपवायवरती दूध पिताना कोजागिरी साजरी केली. वर बल्फ होता, खाली दूध होतं. चंद्राला मी म्हणालो, उद्या तुझी माझी भेट नाही. आजच पौर्णिमा मी साजरी केली आणि बदाम, काजू, मनुके, पिस्ते टाकून त्याचा स्वाद चाखला. नाथराया फार कडक स्वभावाचे, लोकांनी त्यांना शांतीब्रह्म केलं. नाही कळलं वाक्य तुम्हाला? नाथरायांचं विधान असे, काय माय तुम्ही म्हणा, माझं वय अजून परिपक्व नाही आणि माझी वैचारिक भूमिका आहे तेवढ्या ताकदीची नाही. संतांची तपश्चर्या आणि साधना नसेल तर संतांच्या वचनाला आपण काही उच्चारूच सुद्धा नाही, एवढा अधिकार त्या वाक्याचा आहे. म्हणजे तुका म्हणे अंगी व्हावे, जे आपण आपला अधिकार तेवढ्या लेव्हलचा व्हायला लागला तर त्या शब्दांना हात घालावा. कमी वयात वैराग्याचा आव आणून शब्दांच्या त्या शब्दाचा प्रयोग करू नये, त्याचा दुष्परिणाम इफेक्ट वक्त्यावरती होतो. विठ्ठल नाथांची शांती सगळं जग प्रतिपादन करतं, पण 365 सैनिकांचा पाडावा देवगिरी किल्ल्यावरती एकनाथ महाराजांनी एकट्याने नंगी तलवार हातात धरून पाडावा केला होता, असं शंकरराव चतुरकरानं, लरा पांगरकरांनी आणि केशवकृत नाथचरित्रात तुम्हाला अभ्यासायला मिळेल. साधना उपासना करताना शांती पाळावीच लागते. मी यापूर्वी हजारो दृष्टांत दिलेत, पुन्हा एकदा देतो. नवनाथ बुवा प्रापंचिक आहेत आणि ते शांत स्वरूपाचं वागतात असं गृहीत धरू आपण. आणि त्रिंबकच्या यात्रेत ते गेले आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या पदराला एका दुष्ट स्वभावाच्या यक्ष व्यक्तीनं हात लावला. मग यांनी काही जप करत बसायचे? म्हणावं, सकाळ असे येथे आहे अधिकार. हे नालायकाचं लक्षण आहे. त्या प्रसंगाला त्यांनी आपल्या हातात असलेलं शस्त्र, बूट वा चप्पल, त्याचं नूतन उद्घाटन पदराला हात लावणाऱ्याच्या मुखावरती करावं. आणि हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. दुष्टाच्या श्रीमुखात चप्पल मारण्यात आली. श्रीमुखात म्हणायचं मस्त, पुन्हा श्रीमुखात चप्पल मारण्यात आली. दृष्टांत संपला. शांतीला काही पॅरामीटर आहे ना. आपण प्रवास करताना गाडीला आडवी लावली 2-4 पोरांनी, आपण काय म्हणायचं? शांती परते नाही सुख हे रावगीचे नाही. लोड केलेली बाहेर काढायची आणि वर आवाज काढायचा, म्हणजे त्यांचा खालून निघतो. शांती कुठपर्यंत मानावी, वैराग्य कुठपर्यंत मानावं, अद्वैत कुठपर्यंत मानावं, चिदविलास कुठपर्यंत मानावं, त्याला काही नियमावली की नाही? विठ्ठल तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, सकल संतांची स्पष्टोक्ती आहे. त्या प्रसंगाला विनम्र आहेत आणि त्या प्रसंगाला काठोर्य पाळलेलं आहे. भक्ती उपासना करताना नम्र झाला भूता, परंतु दुष्ट दुर्जन आले तर नाठाळाच्या माथ्यावरती काठी मारून वैष्णव झुंजार आहेत हा विषय प्रतिपादन करायचा ना तिथे. म्हणजे टिट फॉर टॅट, जशास तसे ए यथामाम प्रपद्यन्ते संस्थेव भजाम्यहम. जसं ग्रामरमध्ये तुम्ही जसे तसे आम्ही, तसं भगवंताचं वचन आहे, तुम्ही जशी सेवा कराल तसा मी असेल. संतांचे वर्तन तसंच आहे. दुष्टांना सुधारण्याचा प्रयत्न सातत्याने ते करतात, शांती तत्वाचा स्वीकारही ते करतात, पण बदलतच नसेल तर काठोरी आणि शब्दरूपी शस्त्रांचा ते प्रसंगाला मारा करतात. एकनाथ महाराजांची कोजागिरी पौर्णिमा फार वेगळी आहे.
मला ही ओवी वाचायला आणि सांगायला सुद्धा भीती वाटते, कारण कळत न कळत चंद्र, ब्रह्मदेव, इंद्र यांची टीका माझ्याकडनं कळत न कळत होती, तो अपराध होतो. पण संत वचन झाकून लपून ठेवता येणार नाही म्हणून समाधान महाराज नाथराय म्हणाले, कसली कोजागिरी पौर्णिमा करता? म्हणजे दूध तापवलंय, करा. परंतु अंतःकरण चतुष्टयाचं पावित्र्य ही खरी कोजागिरी पौर्णिमा आहे, आणि वृत्तीवरती असणं ही खरी कोजागिरी पौर्णिमा आहे. म्हणजे उत्तिष्ठत जाग्रत, जाग असणं ही खरी पौर्णिमा आहे. उठा जागे व्हा रे आता, ही खरी पौर्णिमा आहे. दुधात चंद्राचं प्रतिबिंब पाहून दूध पिणं, याला तुम्ही पौर्णिमा म्हणाल, ती असेलही. परंतु नाथरायाने ताशेरे ओढले तर नाथराय असं म्हणाले, चंद्रमुळीच क्षयरोगी त्याचे अमृत केवी गोड लागे. विठ्ठल विठ्ठल म्हणून चंद्राचं फार मूल्य नाही सांगितलं. चंद्रमा मनसो जातः, फिजिक्स पंचीकरण या विषयात तत्वज्ञानात चंद्र मनाची देवता आहे. मनाचं चांचल्य स्थिर करण्यासाठी त्याची प्रार्थना करायची. तेजाची देवता सूर्य आहे, बुद्धीची देवता गणेश आहे, पालकत्व श्री नारायणाकडे, महिला बालकल्याण जगदंबेकडे, राष्ट्रपती पदावरती भगवान श्री दत्तात्रय आहेत, आणि माज आल्यावर शांत करायचं काम त्र्यंबकेश्वराकडे. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्र्यंबक नाशिकला फ्रॉड जर व्हायला लागला राजकारणात आणि हरिभक्तीत, तर त्र्यंबक राज लयाची देवता हातात त्रिशूळ घेऊन अंगावर धावते. म्हणून मी म्हणालो त्र्यंबक देवता जागी असते. त्र्यंबक म्हणजे पार्वती सह शंकर, लक्ष्मी सह नारायण आणि सावित्री सह ब्रह्मा, म्हणून त्या तीर्थाचं नाव त्र्यंबक आहे. असो वेळ आपल्याला कमी आहे. पुरोगामी तो प्रतिपादन करताना मनाचं स्थैर्य चांचल्य न होता स्थिर करण्यासाठी काही देवतांची उपासना आपल्यात प्रतिपादन केली आहे. माझा विषय तुम्हाला कदाचित कंटाळवाणा होऊ शकतो, पण 3 चरण आहेत आणि अभंग चौकड आहे. त्यामुळं मला टाळकऱ्यांची मदत लागणार आहे. पखावज वादक अतिशय सॉलिड आहे, स्पीकरचा ध्वनी तर तो काही प्रश्नच नाही. इथे हे काळूबाळू असतात, तिथे ध्वनी अतिशय उत्तम असतात. ते नाव खरं चेंजेस केलं पाहिजे. आता त्यांचं ऑलरेडी असेलच ते, परंतु आता नाव जरा व्यापक केलं पाहिजे, सुंदर केलं पाहिजे, उत्तम केलं पाहिजे. खूपच काम चांगलं करतायत तुम्ही. आता जिल्ह्यांचे नाव बदलायला लागलेत, याला काय हरकत आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. अहमदनगरचा अहिल्यादेवी व्हावं असं सगळ्यांचं मत आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं व्हावं सगळ्यांचं मत आहे. पण काहींचं मत तसं नाही आहे. तसंच मत यांच्याबद्दल असू शकतं, हेच राहू द्या. माझे विधान कळायला मंडपात माणसं जागे असावे लागतात. जे निवांत लोक आहेत त्यांनी निवांत चिठेल या पदाचा उपयोग करावा लागतो, किंवा पडून राहिलं तर ठाई. झाडांच्या कुंड्यात जिथं सुगंधी अगरबत्त्या लावल्यात, त्या पेटलेल्या अगरबत्तीचं तोंड झाडाच्या मातीमध्ये घाला, म्हणजे दुर्गंध नाही, तो सुगंध आपल्याला वाटतो, पण केमिकलमुळं घशाला प्रॉब्लेम होतो. म्हणून विठ्ठल 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 ग्रीष्म ऋतू, शिशिर ऋतू, हेमंत ऋतू आणि हा शरद ऋतू. शरद ऋतूचं आगमन आहे नाना, त्यामुळे या उत्सवाचं नाव शारदीय नवरात्र महोत्सव. नवरात्री नया नवरात्र महोत्सव. हा 9 दिनाचा महोत्सव आहे. म्हणजे काय? सोपं गणित भागवतकरांनी प्रतिपादन केलंय. ही नवविध भक्ती, आणि त्या नवविध भक्तीच्या नवरात्र आहेत त्या. बाकी काही नाही. श्रवण कीर्तन इत्यादी, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, स्टेप बाय स्टेप एक एक दिवस उपासनेत खर्च करणं, याचं नाव नवरात्र महोत्सव. जाता जाता थोडी कल्पना भावना मांडतो, अभंगाकडे वळतोच मी.
ग्रामीण लोक आणि शहरातले लोक नवरात्रात करून काय करतात घर स्वच्छ करतात. माता भगिनी कपडे लत्ते वस्त्र भांडे कुंडे रॅक कपाट रंगरंगोटी स्वच्छ. बरोबर आहे ना. मुंबईचे लोक गणपतीच्या काळात स्वच्छ करतात आणि आपण देवीच्या काळात त्याला दसरा काढणे जुना शब्द आहे. स्वच्छ करायचं. या माता भगिनींना त्या बाबतीत वंदनच करावं लागेल. घर स्वच्छ करतात त्या. घडे घालणं नॅपकिन ठेवणं वस्त्र ठेवणं भांडे स्वच्छ करणं. जे भांडे लागत नाहीत ते सुद्धा स्वच्छ त्या करतात. त्या काळजी घेतात माता भगिनी. आणि जे भांडं स्वच्छ ठेवायला पाहिजे ते घाण करण्याच्या बाबतीत आपली PhD सगळ्यांची PhD. बाळासाहेब त्या स्वच्छ ठेवतात. तर त्या काळात जुना काळ असा असायचा की रंगरंगोटी नव्हती. यांना विचारा तुम्ही. चुन्यात काऊ टाकायची रंग दिला की ते कवच पक्क व्हायचं. किंवा मातीचा रंग आणायचा काची रंग त्याच्यात टाकायचा कणकीची खळ करायची चिकट ती हलवायची रंग द्यायचा. संचिती बरोबर आहे ना. रंग टिकायचा. नेमकं नवरात्रात आणि दीपावलीच्या कालावधीमध्ये पावसांच्या सरी येत असायच्या. कार्तिक पौर्णिमेपर्यंत रंग जायचा. आणि श्रीमंतांचे जे दगडी चिरेबंदी वाडेत ते जरा जैन राजपूत मारवाडी पाटील कुलकर्णी यांच्या वाड्याची टापटीप असायची. कुणबी वर्ग भट वर्ग सामान्य वर्ग यांना एवढी काही श्रीमंती त्या काळात नसायची. असेल त्या प्रसंगाला सामोरं जायचं. आम्ही आपल्या वेळूच्या कामठी आणायच्या. कुल्फी खाल्ल्यानंतर काडी शिल्लक राहते ना मधली त्याला कामठी म्हणतात काठ्या. त्याला रंगीत कपडे लावायचे आणि त्याच्यात पंती ठेवायची म्हणजे आकाशदीप व्हायचा. एक रिंग लावायची दोरी सोडायची संध्याकाळी बरोबर दोरी ओढली की आकाशदीप वर जायचा. आता दिवा आलाय मर्क्युरी व्हेपर लॅम्प आलेत मोठे मोठे आकाश दीपही कंदीलही मिळतायत. पण त्या काळात डेव्हलपमेंट कमी होती नाना पण सुख आणि आनंद ओतप्रोत भरलेला होता. शेजारच्या घरासमोर दिवाळीला रांगोळी काढलेली पाहिली की लिकी बाळी कौतुकाने हळदी कुंकाला जात असायच्या. आणि गाईच्या शेणाचा हिरवागार सडा टाकला की त्यांनी म्हणायचं फराळाला ये बर का आमच्याकडं बाई तू आमच्याकडे जेवायला ये बर का. आज गोड स्वीट पदार्थ दुकानावर मिळायला लागले नित्य मिळायला लागले त्यामुळं त्यातला गोडवा समाप्त झाला. आता वास्तुशांतीला लाइटिंग आहे सप्तातही लाइटिंग आहे नेत्यांच्या निवडणुकीत सुद्धा लाइटिंग आहे. नाचताना डॉल्बी आणि त्या मोठ्या कोणतं यंत्र निघालंय असं डीजे काहीतरी त्याच्यावर लाइटिंग आहे. त्यामुळं दिवाळीत होणाऱ्या लख प्रकाशाचा आकर्षण प्रकार आपल्यातला समाप्त झाला. कुणीतरी ज्ञानेश्वरीच्या वेचावरती प्रवचन करणारा आळंदीहून एखादा महात्मा तपस्वी आला मल्ला बाबा असतील तुकाराम बाबा असतील जो पुढची मंडळी आली लोकांना काळू बाबा असतील आकर्षण वाटायचं आल्हाद वाटायचा समाधान वाटायचं. नथुबाबांनी मोठेबांनी निकमबाबांनी महिना ज्ञानेश्वऱ्या सांगायच्या 4 महिने गाथा सांगायचा. लोकांना कौतुक वाटायचं. क्षमा मागतो शिंदे सर. सप्ताह वाढले आवक जावक वाढली प्रसिद्धी वाढली पण पुन्हा रागावू नका माझ्यावर वाक्य बोलतो मी माझ्या डोळ्यांना टिपा. प्रेम वात्सल्य आणि ओलावा समाप्त झालाय. ओलावा समाप्त झालाय. राजकारण जेवढ्या मापाने प्रदूषित झालंय तेवढंच प्रदूषण आपल्याकडे डुंकून पाहतंय. याकरता भाग्योदयाची पहाट आणि आत्मकल्याणाचा चंद्र उदय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोजागिरी पौर्णिमाही होत नाही आणि आनंदाची दीपावली पण होत नाही. याकरता कीर्तन याकरता प्रवचन याकरता व्याख्यान याकरता सप्ताह याकरता दिंडी याकरता पारायण आणि याकरता अनुष्ठान आहे. बाकी काही नाही. घटस्थापन आपण करतो. दसरा स्वच्छ केला. तुम्ही जाग्यात ना सगळ्याजणी. मग देवघराला रंग द्यायला काही नव्हतं. गोड तेलात हळद कालवायची. चिंदूक घ्यायचं जुना शब्द वस्त्र ते भिजवायचं आणि हळद टाकून तेलानं हळदीनं ते लाकडी देवघर माखलं की चोपडं दिसायचं. त्याच्या पाठीमागं सायंटिस्ट ही तो असा होता की कीड लागत नव्हती. एक दुसरं प्रकरण त्याला तडा जात नव्हता. 2 आणि पाण्यात भिजवलं तर फुगत नव्हतं. 3 ह्या वैज्ञानिक संकल्पना आहेत. आणि त्याच्यात देवीचा टाक खंडोबाचा टाक कालभैरवाचा टाक टाक शब्दाचा अर्थ प्रतिमा
त्याला पाठ तांब्याची, मध्ये एक धातू भरलेला आणि समोरच्या बाजूला मुख्य तोंडाला चांदी असलेली असा टाक. म्हणजे श्रीमंती म्हणून सोन्याची मूर्ती नाही आणायची, अब्जाधीश आहे म्हणून संगमरवरी स्फटिकाची मूर्ती जयपूरून नाही आणायची. पूर्वजांचा जो क्रम आहे तोच टाक मांडायचा. आणि आपल्या पूर्वजांचा, पंजोबांचा टाक, आजोबांचा टाक, प्रापंचिक असेल तर चरणपादुका, आणि घरात संन्यासी झाला तर त्याच्या प्रीत्यर्थ शिवलिंग. हे आपल्या उपासनेतल्या पद्धती आहेत. या तुम्हाला नाही सांगितलं तर कोण सांगितलं, सांगणंच गरजेचं आहे. काळांतराने दलोद्भाव हे लोप पावेल ना, म्हणून सांगितलं पाहिजे. श्रोते हो, मग त्याला सारवायचं, चौरंग पाठ मांडायचा, पात्रावळ घालायची, पळसाची, मोहाची किंवा ताट, त्याच्यात माती टाकायची. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. त्याच्यात कलश मांडायचा. मृत्तिकेचा म्हणजे लोटक, गाडग, मडक, सुगड, मातीचं भांड, त्याच्यात पाणी टाकायचं. ऐका ना, मोठी कथा सुंदर आहे ह्या घाटाची. कोर मांडायचं, कुंभाराकडनं ते कुलालाकडनं कोर करकरीत आणायचं. परमार्थाला कोर लागतं हो, नाही कळलं तुम्हाला? या घाटात श्रीहरी साठवायचा असेल तर घट कसा लागतो? कोरा, स्वच्छ लागतो. तो कोरा घट टाकायचा. त्या घटात चैतन्य म्हणजे ब्रह्म इकडे, त्या घटात जलचैतन्य पाणी टाकायचं. ते टाकलेलं पाणी क्षीरसागर गुरुजी आणि बाळासाहेब पेरलेल्या धान्यातल्या काळ्या मातीत पर्क्युलेशन होतं. नीट ऐका, हे ऑब्झर्व आहे ज्ञानोबरायांचं, ही समीक्षा ज्ञानोबरायांची. आणि त्यांनी घटस्थापना पाहिली आणि ते म्हणाले, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आणि मग BSc ॲग्रीवाल्यांना उपदेश झाला, MSc वाल्यांना, ॲग्रिकल्चरच्या लोकांना, की कमी पाण्यात ठिबकनं शेती शेतकऱ्याला सुखात करता येते, पण याचा करता ज्ञानोबरायत लक्षात धरा. आणि घटस्थापना हरिपाठात सांगितली. सर्वा घटी राम देहादी एक, सर्व घटी राम देहादी एक, सर्व घटी राम देहादी एक, सर्व घटी राम देहादी एक. सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक आल्याच्या कीर्तनात दूध लोणी खाताना, मंथन करताना कृष्ण परमात्मा घटात शिरले. काय अर्थ आहे? यशोदेनं सगळीकडे पाहिलं, कन्हैया कुठे सापडतच नाही. म्हणून कन्हैयाने आईला सूचना दिली, आई मी जसा तुझ्या घाटात आहे तसा सर्व घाटात आहे, याचा स्टडी कर. हेच ऑब्झर्व ज्ञानोबरायचं, सर्व घटी राम. आणि आपली घटस्थापना आहे आपल्यातही ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ चैतन्य. ज्याने आता विचारसागर पाठात ऐकलाय त्यांना हे कळतं बुवांच्याकडनं. ऐकता ना तुम्ही सगळेजण? हे ब्रह्म आपल्याकडंच आहे, परंतु आहे याकरता हा घट हलवावा लागतो आणि त्याला माळा समर्पित करायची. कोणती? विकलांग झालेल्या मनाजी पाटलाला स्थिर करून सुमनांची माळा घालायची. कोणती माळा घालायची आहे? सुमनांची माळा. त्याचं प्रतीक म्हणून आपण फुलाची माळ घालतो, बरोबर आहे की नाही? त्यात पाणी घालतो आणि बीजाला अंकुर फुटतो. पेरलेल्या बीजाला अंकुर फुटतो म्हणजे काय? आपल्याला तेवढ्याच पात्रामध्ये शेती करून उत्पन्न करायचंय का? त्याला काही भाववाढीसाठी आंदोलन करायचंय का? नाही, बीजाला अंकुर फुटतो या शब्दाचा अर्थ असा आहे, सात्विक वैराग्य विवेक युक्त आपल्या घटात शेती असेल तर शुद्ध बीजाला अंकुर फुटतो. हा त्या घटस्थापनेतला संकेत आहे. शुद्ध बीजापुटी फळी रसाळ गोमटी, अशी घटस्थापना करायची आहे. आरती बहुतेक तुम्ही सप्तशृंगीच्या जवळचे आहेत, त्यामुळे तुमच्या पाठात असेलच. अश्विन शुद्ध पक्ष अंबा बैसली सिंहासनी, म्हणून जुना शिष्टाचार आहे. देवी आसनावरती बसल्यामुळे घरात सोफा सेटवर, पलंगावर,
चौपाईवरती बसायचं नाही. याला सामाजिक दृष्ट्या नवनाथ बुवा काही अर्थ आहे. काही बावळट लोक नाहीत आपले, नको त्यात कर्मकांड नाही, ज्यांना अक्कला नाहीत ते कर्मकांड म्हणतात, स्वतःला परिवर्तनवादी म्हणणारे. असा त्याचा अर्थ नाहीये. सगळेच निवडून गेल्यावर, आता आचारसंहिता लागली, आज की लागणार आहे, सगळेच निवडून गेल्यावर सगळे सभापती होतात का देशाचे? बोला ना. नाही, त्यातला एक निवडण्यात येतो. सगळेच खासदार आहेत, पण सभापतीचा दर्जा हा वेगळा आहे. तो कामकाज चालूही ठेवू शकतो आणि कामकाज तहकूबही करू शकतो. संसदेतल्या सदस्याला तो प्रश्न उत्तर करूही देऊ शकतो आणि 3 वर्षासाठी सस्पेंडही करू शकतो. हा अधिकार घटनेनं सभापतीला दिलेला आहे. तसं देवता कॅबिनेट दर्जा असल्यामुळं उच्च आसनावर सभापती आहेत आणि बाकीचे देवता केवळ खासदार आमदार आहेत. लक्षात आलं का तुमच्या? हा त्यांना मराठवाडा, विभागीय, नाशिक किंबहुना राज्यस्तरीय दर्जा आहे, पण त्या पंचायतनातल्या वैदिक देवतांना कॅबिनेट दर्जा असल्यामुळं उच्च आसनावर आहेत. आपल्याकडे समजा गुरुवर्य बाबा आले तर आपण त्यांच्यापेक्षा उच्च आसनावर बसायचंय? नाही. माझी एक भैरवी सगळीकडे व्हायरल होती बघा. बाबा कीर्तन करतायत, मी त्यांच्या कीर्तनात भैरवी म्हणतोय. त्यांनी मला सूचना केली की तुम्ही दंडी स्वामीत वर आसनावर बसा. म्हणलं नाही, कीर्तनकाराच्या पेक्षा आपलं आसन 4 फूट कमी असावं. का? सभापतीचा ऍक्ट मध्ये जसा शिष्टाचार आहे तसा वैदिक सनातन धर्मामध्ये आपल्या थोरल्यांना रिस्पेक्ट द्यावा हा शिष्टाचार आहे. म्हणून देवी वर बसली म्हणून आपण बसायचं नाही, अशी घटस्थापना अपेक्षित आहे. मग या देवीला काय म्हणायचं? समजा एखाद्या बुवाला मी प्रश्न विचारला की फारच प्रसिद्ध बुवा आहे, बुवा काल्याचे कीर्तन वारकरी संप्रदायात कधी सुरू झाले? अभ्यास असेल तर म्हणे मला 4 दिवस जरा स्टडी करायला वेळ द्या. नवीन एखादा उथळत्या पाण्याला खळखळाट भारी असेल, त्याला जाकीट असेल, प्रसिद्धी असेल, तो ताडकीने सांगेल माझा ज्ञानराजा गोपाळासी. याचा अर्थ असा की 11व्या-12व्या शतकात काल्याला सुरुवात झाली, परंतु यमुनेच्या तीरावरती कन्हैयानं केलेला काला बिभ्रदवेनुम जठरपठयो हो. कृष्ण काळाला आता किती तारखान, किती दिनांकन, इसवी सन पूर्व, ख्रिस्ताब्द, शक संवत्सर किती झाले त्याची कालगणना करायची. वा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग काला कधी सुरू झाला हा प्रश्नच आहे की नाही? काही प्रश्नांची उत्तरच नाही, निरुत्तर आहे. काय बोलणार? तसं जगदंबे कृष्ण परमात्म्याचा अष्टमीला जन्म आहे सांगता येतो. भाद्रपदातल्या चतुर्थीला गणेश जन्म झाला, विठ्ठल कथेतून सांगल, डिटेक्ट झालं. आदरणीय रामराव महाराज ढोक, संजय महाराज पाचपोर सांगतील, समाधान शर्मा सांगतील की अमुक अमुक रामनवमीला पुनर्वसू नक्षत्राला श्री रामचंद्र अयोध्येमध्ये दशरथाच्या वंशात अवतीर्ण झाले, सांगता येईल. बरोबर आहे की नाही? दत्त जन्म महोत्सवाची तिथी सांगता येईल. विष्णू परमात्म्याचा जन्मकाल, शंकर परमात्म्याचा जन्मकाल आणि जगदंबा देवीचा जन्मकाल सांगणारा कोणी असेल तर त्याच्या चरणाचं तीर्थ मी आत्ता घेतो. विठ्ठल 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 म्हणून ज्या कालगणनेची लांबी, रुंदी, क्षमता, घनता, पॅरामीटर लावता येत नाही त्याला बुजुर्ग, जुनं म्हणावं, सगळ्याच्या आधीच म्हणावं आणि त्याला आदी शब्दाचा प्रयोग करावा. म्हणून अनादी अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी गए होती हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदो भक्तनाथ ते, उदो भक्तनाथ ते,
महाराजाने घेतला बाटलीचा स्वाद. अशी एडिटिंग त्याच्याकडनं होऊ नये म्हणून घेतलेली दखल. गाडीला जसे आता कॅमेरे आहेत की नाही चारी बाजूचं दिसण्यासाठी, तसं बुवांना 2 डोळे असले तरी 4 साईड त्याला तपासता आल्या पाहिजेत, म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही, म्हणजे जीवनात धोका होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. खूप सतर्क आणि जागं राहावं लागतं. अन्यानी पिलं तरी चालतं, पण आम्हाला घेता येत नाही, म्हणजे पाणी घेता येत नाही. का? आमच्याकडे त्याचं लक्ष आहे. किती मेगापिक्सलचं आहे ते. कधी कीर्तनकार कीर्तन करून त्याच्या जिल्ह्यात पोहोचण्याच्या आत क्लिपा त्याच्या आधी पोहोचलेल्या असतात. त्यामुळे सावध राहिलेलं बरं. कॅमेरा आपला असू देत, कोणाचा असू देत, नसू देत, त्याची भावनाही चांगली असते की धर्माचा प्रचार व्हावा, पण त्याचा विपर्यास करणारे पण काही सज्जन असतात. चला, अनादी अंबिका भगवती, तिचं नाव अंबिका आहे. यापूर्वी मी खूप बोललोय बऱ्याच कीर्तनात. गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, संत बहिणा, संत मुक्ताई, सकुबाई, या सगळ्या संत स्त्रिया आहेत. पुढं सांगतो आरवाची, शिवरायांची मात्र स्वरूपा माझी जाऊ संतच. पुण्यश्लोक अहिल्यादेवी संतच, लक्षात धरा. नाथांची गिरिजाबाई संतच. तुकोबऱ्यांच्या अर्धांगिनी आवडी संतच, लक्षात धरा. आणि हे जे सगळे हरिभक्त टाळ घेऊन उभेत ना, या सगळ्यांच्या माता संत स्वरूपाच्याच, लक्षात धरा तुम्ही. त्याविना हा स्वादच निर्माण होत नाही. संतत्व जर नसतं रजात आणि वीर्यात, तर हा बीजाला अंकुर फुटलाच नसता. तुम्ही आता धाब्यावर असता सध्या सगळेजण. ज्या अर्थी हरिपाठात आहेत, कीर्तनात आहेत, गळ्यात माळ आहे, त्याचा अर्थ तुमच्या मातृत्वाचा पराक्रम आहे. आणि त्या मातृत्वाच्याच पराक्रमाच्या ओझानं तुम्ही टाळ, दिंडी, भजन, कीर्तन, वैष्णवांच्या संगतीत आहेत. ही आपल्या आईची पुण्याई आहे. कोरोना काळात कित्येकांना स्वतःच्या खर्चानं हात न लावता शासन भीत होतं, तुम्ही त्यांना आग्नी दिला. ही आईची पुण्याई आहे. समाधान वा प्रपंच उत्तम करू शकले असते, पण संस्थेचा वितरागी प्रपंच सांभाळून नैष्ठिक ब्रह्मचर्याची इच्छा व्यक्त करणं ही आईच्या पुण्याईचा पराक्रम आहे. सोपं. मी वारकरी जीवन जगत जगत चतुर्थ आश्रम स्वीकारला, माझ्या आईची पुण्याई, आपली नाही आहे. हे पखावज वाजवतात. उत्तम तालाचा मनुष्य एखादा लावणी वाजवणारा असता तर येणाऱ्या काळात त्याला आर्थिक मदत प्रचंड झाली असती आणि शासकीय पुरस्कारही लवकर मिळाला असता. पण त्यांच्या लक्षात आलं आपल्याला ज्ञानदेव तुकाराम या संस्थेत जीवन जगायचंय आणि धागिनाता वाजवत विठ्ठल विठ्ठल त्या चर्मातून आवाज काढायचा. ही आईची पुण्याई, लक्षात आलं. आईचीच पुण्य. सुशिलो मात्र पुण्येनं मला म्हणजे चिंतनीय विषय विस्तार प्रचंड करता येईल, पण वेळेचाही प्रतिबंध मला परवा रामराव महाराज ढोकांनी हे घड्याळ दिलंय. त्यांच्याकडे माझी कथा होती आणि सोनं नाणंही त्यांनीच दान केलंय. मी कधी घातल्या नव्हत्या अंगठ्या, त्यांनी दिल्यात मला. ते म्हणाले, बाबा हे प्रेमाचंही काढायचं नाही, त्यामुळे मी असंच ठेवणार. विठ्ठल विठ्ठल बरं, ती 1-2 ग्रामची असती तर एखाद्या टाळकऱ्याला प्रेमाने मी दिली असती. पण शिंदे सर घनस्वरूपता खूप असल्यामुळं, तुम्ही शिक्षक आहेत, घनस्वरूपता खूप असल्यामुळं देण्याची इच्छा होत नाही. याचा अर्थ ती जाड आहे म्हणजे महाग आहे. काय करू, मला मराठी यापेक्षा खालची येत नाही. एकदा माझ्याकडे एक ड्रायव्हर होता, आम्हाला एक गाडी घ्यायचं ठरलं. आम्ही मुंबईला गेलो, सेकंड हँड गाड्या मिळायच्या. इंगळे महाराजांनी ब्रँड 2.5 लाखाची प्रीमियर पद्मिनी घेतल्यावर आपल्यातल्या आपल्या सहन होईल त्याला बुवा कसं म्हणावं. आमच्या 2-3 बुवांचं जळगाव झालं अचानकच. हे बाकीच्या 3घांचे नावं सांगत नाही, त्यातला मी एक. त्यांना मी सल्ला विचारला गाडी, ते म्हणले काही नाही, अमुक अमुक डाऊन पेमेंट केलं, ही ब्रँड गाडी काढली. मी गेलो मुंबईला घाटकोपरला. जुन्या सेकंड हँड गाड्या अतिशय सुंदर कमी किमतीत मिळायच्या.
18-19चा अवरेज 70-75 प्रीमियर पद्मिनी गाडी असायची. त्याचं बकेट सीट नव्हतं पूर्वी, अखंड सीट असायचं आणि हँड गिअर असायचं तिला, हँड गिअर. मी ड्रायव्हरला म्हणलं गाडी घेण्याचं डन झालंय. ते म्हणाला कोणती घेणार आहे? मला धबल शुभ्र. तुम्ही जागेत नाही तेवढे. कोणती घेणार आहेत? मला धबल शुभ्र. तो म्हणला यामुळं तुमचं माझं जमत नाही. मला काय करायचं? घेतली तर व्हाईट, नाही तर घ्यायचीच नाही. अरे दोन्हीचं वाचक एकच आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अंबक शब्दाचा अर्थ श्री शक्ती. काय? स्त्री शक्ती. एक नवीन व्याख्या सांगतो समाधान महाराज. वाक्य तुम्हाला पटलं तर टाळ्यांचा कडकडाट करा, नाही तर करू नका. म्हणून वाक्य ऐका. महादेवाचं जसं त्रिंबक नाव आहे ना, तसं रामचंद्राचंही त्रिंबक नाव आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही वृत्तीवर आहेत का, जागेत का, शूटिंग चालू आहे, चित्रीकरण चालू आहे, लोकांच्या पर्यंत निरोप जाणार आहे, बुवा लोक आरोप प्रत्यारोप करतील. हो हो, रामाचं नाव त्रिंबक आहे. कशावरनं सांगतो मी. दशरथाला 3 धर्मपत्नी, कौशल्या, सौमित्रा आणि कैकेयी. हा सापत्न भाव रामचंद्राच्या अंगी नव्हताच. ज्या कैकेयीनं प्रचंड विरोध केला, आपला पुत्र गादीवर बसावा आणि रामचंद्र वनवासात जावेत, त्याही कैकेयी मातेला वनवासाच्या समाप्तीनंतर रामचंद्र येऊन अभिवादन करतात. ही भारतीय संस्कृती सज्जनांनी. या तिघींनाही त्यांनी अंबक म्हणजे माता मानलं, म्हणून रामाचं नाव ते अंबक आहे. लक्षात धरा तुम्ही. एक व्याख्या. दुसरी गोष्ट, जसं गांडीव धनुष्य अर्जुनाला देण्यात आला पाशुपत अस्त्र, तसं रामचंद्राच्या विजयासाठी रामचंद्राला जो धनुष्य चाप देण्यात आला त्याचं नाव त्रिअंबक चाप आहे. 3 आईंना वंदनीय मानणारा रामचंद्र त्रिंबक असं त्याचं नामकरण आहे. वेळ मला फार कमी आहे. अशा अंबक म्हणजे स्त्री शक्तीला भारतीय तत्वज्ञानानं महाराष्ट्रातल्या संत परंपरेनं अभिवादन करताना सकल तीर्थांची धुरे जी का माता पितरे, माता अंडरलाईन पितरे, मातृत्वाला प्राधान्य दिलं. संत प्रमाण खूप आहेत. पाठ आहे तुमच्या. धन्यत्याची माता, धन्यत्याचा पिता, एक ह्रस्व दीर्घ बिघडलं तर अर्थ बदलतो. विठाला विठाला कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, 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 बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, बंधू चुलता कृष्ण माझा, बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. याचं नाव फड. चला आपले सगळे. कृष्ण माझी माता, त्वमेव माता च पिता त्वमेव च म्हणजे आणि. द्वंद्वाचे प्रकार 2 आहेत ना. इतर द्वंद्व, सामहार द्वंद्व. ज्यांनी व्याकरणाचे पाठ घेतले त्यांना माहिती, किंवा ज्यांनी शिकवलंय त्यांना माहिती आहे. श्रोते हो, वेळ आपल्याला खूप कमी आहे. आई जशी तसेच वडील आणि माता आणि पिता असा त्याचा अर्थ आहे. आईला खूप प्राधान्य आपल्याकडे. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. आधी भगिनी म्हणजे मातृत्व आणि नंतर पुरुषत्व म्हणजे पितृत्व प्रतिपादन केलंय. आपल्याकडे आई या विषयाला खूप महत्त्व आहे. मला त्याच्यावर काही
गाणं वगैरे पाठ नाही माझ्या, पण आई सर्वश्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. आई सर्वश्रेष्ठ आहे. जे म्हणतात त्यांची निंदा आपण करायची नाही. एखाद्याला स्वर आहे, एखाद्याला ताल आहे, एखाद्याचं पाठांतर आहे, आपल्याला येत नाही. मग मला काय येतं? एभ्यो माता मधुमत पिन्वते पय पियूषम देवरदि तिरद्री बरहा उक्त शुष्मान वृषभराम स्वस्न स्वस्ताम आदित्याम अनुमदा स्वस्त ए वेदाः एव प्रमाणं भवति. विठ्ठल विठ्ठल. आईला प्राधान्य दिलं, मातेला प्राधान्य दिलं म्हणून सगळ्या देवाला मानलं. परंतु देवी त्रिगुणात्मिका आहे. 3 स्वरूप आहेत: महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तुम्ही आराम करता का सगळेजण? तुमच्याबद्दल बोलतो मी. एक सत्वगुण प्रधान आहे, एक रजगुण प्रधान आहे आणि एक तमगुण प्रधान आहे. सत्वगुण प्रधानची वृत्ती ती लक्ष्मीसह विष्णू, रजगुण प्रधान ती सावित्री ब्रह्म्यासह वर्तमान आणि तमगुण प्रधान ती पार्वतीसह वर्तमान शिवतत्व. असे 3 गुणाचं मिलन आहे. त्यामुळे त्याला त्रिगुणात्मिका म्हटलेलं आहे. आणि कृष्ण परमात्म्याचं वर्णन करताना सुद्धा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या त्रिविध तापाचं क्षालन करण्याचं सामर्थ्य कृष्णात जसं आहे, पांडुरंगात जसं आहे, तसं जगदंबेमध्ये असल्यामुळं तिला अनादी अंबिका. आता भगवती शब्द कशामुळे? भगवती कारण भगवंताचं काय नाव आहे? आराम करा, बोलतो माझा मी. भगवंताचं नाव काय? भगवंत. कशामुळे भगवंत आहे तो? ओवी पाठ असून तुमच्या सगळ्यांच्या. ऐका ऐका. यश श्री औदार्य. पुढं काय? ज्ञान वैराग्य. हे साही गुण्यवर वसती जेथ म्हणून तो भगवंताला भग आहेत 6. त्यामुळे भगवंत आणि त्याची अर्धांगिनी असल्यामुळे भगवती. सोपं गणित. शिवायै सततं नमः नारायणी नमोस्तुते. नारायणाची नारायणी आणि शिवाची शिवायै. भगवंत भगवती म्हणून अनादी अंबिका भगवती. पुढं काय? पोत. अरे सांगा ना, माझ्या पाठ नाही. बोध परडी घेऊनी हाती. हाती. ती काही फक्त जगण्यासाठी पीठ मागत नाही, घडूळ पाण्यासाठी जागरण गोंधळ करत नाही. ऐकता? टेस्ट येण्यासाठी कार्यक्रमाला जात नाही. बोध तिच्या हातात आहे. बोध. मला सांगा, गुरुनी शिष्याला मंत्र दिला म्हणजे काय केला? मच्छिंद्राने बोध गोरक्षासी. बोध म्हणजे अनुग्रह बर का. त्याला महावाक्य सांगणे, पथावरती आणणे. तसं भगवती आपल्या भक्तांच्या किंवा भक्तिमती मातेच्या हातात जी परडी देते ना, ती परडी बोधाची परडी आहे. कशाची परडी आहे? विवेकाने वागा, चांगले वागा, संघटित राहा, कलुषित राहू नका, फ्रॉड करू नका, करप्टेडपणा करू नका. सोपं सांगू का? घोटाळा करू नका. ही परडी बोध देतीये. बोध. बोध परडी घेऊनी हाती. पोत ज्ञानाचा. वाटमी ज्ञानाचा पोत पाजळती म्हणजे काय हो? त्याचं सोपं सरळ उत्तर आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान
आपल्याकडे मर्यादा आहे बरं का. टाळ घेताना एकामेकात बोलू नये मर्यादा आहे. चाल म्हणताना टिंगल करू नये मर्यादा आहे. अभंग काढल्यावर मोबाईल उकलू नये मर्यादा आहे. त्यांच्याच गाडीत बसून त्यांची उडू नये मर्यादा आहे. मर्यादा आहे. हा बोध आहे. बोध परडी घेऊन आपल्या केला इशारा आपल्याच विठाला विठाला विठाला. मी एवढा बिनधास्त का बोलतो त्याचं कारण आहे, ते सगळे माझे आहेत. त्यांची हिंमत असेल त्यांनी सांगावं माईक पुढे मी तुमचा नाही म्हणून. मग तुम्ही माझे नाही तर मग फ्रॉड आहे काहीतरी. फ्रॉड. दिस इज क्रॉसिंग. खूप छान आनंद समाधान आहे. यांना सगळ्याला रिक्वेस्ट करते नाशिकला आणा आणा आणा. का माझे लाकडं गोळा केल्यावरच करतात शेवटचा कार्यक्रम. चला श्रोते हो, वेळ आपला संपत आलाय. नाचू कीर्तनाचे रंगी, पण त्याला पदन्यास आहे बरं का. पदन्यास. वारकरी कीर्तनात नाचताना, हरिपाठात डुलताना, दिंडीत फुगडी खेळताना आपल्या पदन्यासाच्या स्पर्शानं आणि हातातल्या स्पर्शानं समोरच्या एक्स व्यक्तीला कामोत्तेजना प्राप्त होईल असा स्पर्श नसावा. वाक्य ज्यांना कळले त्यांना मी हात जोडतो. नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणाऱ्या बुवानी आणि संन्यास स्वीकारणाऱ्या यतीनं कोणाच्या घरी मुक्काम जर ठरला तर आपण तिथं एखादं लिक्विड टाकून तर गाव घर स्वच्छ करू शकत नाहीत. एखादी स्वतंत्र फवारणी करू शकत नाहीत. एक करू शकतो आपण, हातपाय स्वच्छ धुवायचे. आपल्याजवळ जे वस्त्र असन ते वस्त्र त्या गालिच्यावर, सोफ्यावर, पलंगावर टाकायचं. एकच काम करायचं, गळ्यातली माळ गळ्यातच ठेवायची. जपाची माळ हातात घ्यायची. प्रार्थना करून सांगतो तुम्हाला, 1 से 8 वेळेला भगवत चिंतन उत्तरेकडे तोंड करून करायचं. त्या खोलीतले कामरेणू समाप्त होतात हा सिद्धांत लक्षात. त्या खोलीतले कामरेणू समाप्त होतात आणि समाप्त रेणू झाले की मग अणू अंतःकरणात इफेक्ट करत नाहीत आणि नाचताना अन्य भावना व्यक्त होत नाहीत. म्हणून आपल्या नाचण्याला मर्यादा आहे. आपल्या कीर्तनात भजनात धांगडधिंगा नाही कसा, त्याला काही मर्यादा आहे. असं केलं की लाईटवाल्याकडनं काळूबाळूकडनं सप्लाय घेतला पाहिजे. अहो महेंद्र मामा त्याला काही मर्यादा आहे का नाही. विठाल 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 विठाल. तुम्ही आलात तर तुमच्या गावाची व्याख्या सांगून पैसे न्यायचेत नाही. इथले व्याख्या सांगतो या गावाची. या गावाचं नाव भट्ट गाव. भट्ट शब्दाचा अर्थ ब्राह्मण नसून भट्ट शब्दाचा अर्थ वैष्णव. वैष्णवांचं गाव एक. आणि भाट शब्दाचा अर्थ देव आणि संताची स्तुती गाणार भाट गाव. विठाल विठाल नाचायचे हातात तो ज्ञान दिवटा पेटवायचाय, नाचायचे. मला नाथांचं एक प्रमाण इथं आठवलं. अरे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. हातवर करा हा एक साथ. तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो. एका जनार्दने अंबा उभी कर ठेवली कटी 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 हो. उठो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो. उठो बोला उठो बोला उठो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उठो बोला उठो बोला उठो बोला
सगळ्यांना अभिप्रेत जी देवता आहे जगदंबा आहे, कुलस्वामिनी आहे, तिची जी प्रार्थना केली आहे ती नीरा भीमाच्या संगमावरती आहे. आषाढीला, कार्तिकीला, माघीला आणि चैत्रीला तिचा उत्सव आहे. आणि उपास्य देवता संप्रदायाची असल्यामुळं तिला विठाई, किठाई, माझे कृष्णाई, कान्हाई अशी प्रार्थना केली. रंगा ये ओ ये प्रार्थना केली आहे. तीच मच्छाई बये, कच्छाई बये, रामाई बये, कृष्णाई बये, दार उघड ही प्रार्थना आहे त्या भगवतीची. आणि तिचा गोंधळ घातलाय. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा, दिवटा म्हणजे अंधकारातून प्रकाशात आणणारा एक सदस्य, वैष्णव महापुरुष आचार्य, आपला पूर्व सूत्रधार. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कुठे कर ठेवून कटी हो. अशी सात्विक सरळ स्वच्छ परिवर्तनवादी देवता आपल्या संप्रदायाची असल्यामुळे अनादी अंबिका भगवती. बोध परडी घेऊनी हाती, पोट ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती. उदो उदो शब्दाचा अर्थ जय जयकार करीती आणि नाचती. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ आंबे. तू शब्द नाही बर का, मूळ पीठ आंबे. दुसरं चरण. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. नाचताती सोहम मेळे, नाचताती सोहम मेळे, नाचताती सोहम मेळे, नाचताती सोहम मेळे. द्वैत भाव विसरोनी बळी, द्वैत भाव विसरोनी बळी, द्वैत भाव विसरो निडळे, भाव विसरो निडळे. खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा धिंधागा धा खेळताती खेळताती. खेळती आंबे तुझे गोंधळी. टाळ एक टाळ. गोंधळी गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ या दोन प्रमाणातल्या दोन शब्दांना हालचाल अपेक्षित आहे. खेळती आंबेती तेव्हा टाळ घेऊन निवांत उभा राहते. बरं का? मला हे दोन काळूबाळू फार आवडले. नाचताती नाचताती. नाचतात तेव्हा हल्लं पाहिजे आणि खेळती तेव्हा झोपलं पाहिजे. खेळती तेव्हा डुललं पाहिजे. धिन धाग धाग धिन ताग ताग. आणि मग तुमची उडी मस्त मजा. वा वा. संस्थेत पोरं एकामागे एक उभा राहावेत तसा भाटगावात मला आज आनंद मिळतोय. मी सुखावलोय, समाधान. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. आपल्या संप्रदायाचे फाउंडर काही कोणी अंडू पांडू नाही आहेत. कोणी 2-4 जणांनी टीम काढली, लगे पक्ष स्थापन केला आणि संपला असलं कुठे. एखादे झाले जगद्गुरू, त्यांनी लगेच त्याचं पीठ तयार केलं आणि त्याचं पीठही झालं असलं थोडं. केवढी ताकद आहे आपल्याकडं. स्वयंनिर्मित संप्रदायाला थारा नाही. जो वैदिक आहे तोच स्थिर आहे, लक्षात धरा तुम्ही कायम स्वरूपात. व्यास भाषण करताना आता आचारसंहिता आज लागली, पण भाषणाला काही मर्यादा आहे. तू त्याला शिवी घालतोय, हा याला शिवी घालतोय. पर्सनल मेहुणीपर्यंत, बहिणीपर्यंत, धर्मपत्नीपर्यंत खालच्या लेव्हलला आत्ताच्या सारखं महाराष्ट्रातलं राजकारण 60 वर्षात आपण कधी पाहिलं नव्हतं. कधीच पाहिलं नव्हतं. देवानं
सत्तेतल्यांना आणि विरोधकांना सद्बुद्धी देऊन येणारा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम सुराज्य व्हावा, सुराज्य व्हावा. धर्म पाळणाऱ्याला पाळताच येतो. हा मागलचा सदस्य बघा, गोरा पण तुमच्या मागे उभा राहिलेला मनुष्य. आम्ही मुंबईला एका धर्म संमेलनावर आपण होतो. मला माझा धर्म तर पाळायचा. समाधान महाराज ही न्यूज सांगताना मी प्रॅक्टिकली समोरासमोर बोलतोय, खोलीत नाही. 3 दिवस माझा मुक्काम. स्नान कुठं करायचं, दंड माझ्याजवळ, चरणपादुकाजवळ, पाणी खारं. पण मी समुद्रालाच गेलो. सगळ्यांनी माझ्या शूटिंग काढल्या, सगळ्यांनी माझे फोटो काढले, सगळीकडे सुटले. महेंद्र मामा, मी 3 दिवस प्लास्टिकच्या पॅक पिशवीत येणारे सुकलेले जुने फळच खाल्ले, पण अन्नाला जिभेचा स्पर्श होऊ दिला नाही. पाळणाऱ्याला पाळताच येत, न पाळणाऱ्याला मार्ग खूप आहेत. मग तो सांगत असतो, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा भरला माझा. सगळीकडेच ब्रह्म व्यापक असल्यामुळे त्याला काय अर्थ आहे. खा खा खा, मुळासहित खा, तंतू मुळ खा, आळ्या जाळ्या खा, केमिकलचा फवारा खा, का तू फार बदललेला आहेस. ज्याला पाळायचं त्याला पाळताच येतं. नानाकडे कितळाला आलो, पण माझा आचार धर्म मी पाळलाच. जिथे पाळायचं तिथे पाळायचा, जिथे शिथिल करायचा तिथे शिथिलच करायचा आहे. पण जिथे काटेकोर पाळायचा. पुन्हा मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही आणि पुन्हा उर्वरित काळात जाणे नाही. विठाला विठाला विठाला. काही प्रकरण मी असे ब्रॅकेटमध्येच आमच्यात सूक्ष्म ठेवले आहेत. सगळंच प्रकरण प्रगट गुह्य बोले परवडणार नाही. मीडिया तंत्रासमोर यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना आचरणीयम. काही गोष्टी गुपितच असाव्यात. कोणत्या कोणत्या ते सांगतो. जागा प्लॉट घेणं गुपित असावं. लग्न ठरत असेल तर गुपित असावं. कारण असं, मोडणाऱ्यांची संख्या खूप आहे आपल्याकडे, त्यामुळे गुपित असावं. काही प्रकरण नंबर लागला कुठे गुपित असावं. कारण डिस्टर्ब करणारे खूप आहेत, त्यामुळं काही प्रकरणं गुपितच ठेवली पाहिजेत. मग याला काय अर्थ आहे काय, सगळं मोकळ्या मनाने सांग. अरे काही गोष्टी मोकळ्या मनाने सांगायच्या नसतात. पती पत्नीचं शुद्ध प्रेम आहे, पण त्याला भिंतीचा प्रतिबंध आहे की नाही, दरवाजाचा प्रतिबंध आहे की नाही, का सिग्नलच्या चौकावरच चौकात तुमच्यापेक्षा कुत्रे परवडले. विठाला विठाला विठाला. मी म्हणत नाही तरी काय थोडी आणि श्वान सुकरे बापुडी. तुमच्यापेक्षा कुत्रे डुक्कर परवडली संत वचन आहे. त्यामुळे सदाचार पाळला पाहिजे. वेळ मला कमी आहे. व्यास म्हणून बोलत असताना व्यास मंचावरील सर्व सज्जनांना, तर सज्जन आणि व्यास शब्दाची मर्यादा पाळताना उद्घोषणा शब्द, प्रॅक्टिकली भाषण, व्याख्यान, प्रवचन, कीर्तन आहे त्याच बेसचं असलं पाहिजे. कारण व्यास शब्दाला छेद जाता कामा नये. व्यास मंच फुल्लारविंदा यतपत्र नेत्र एनत्वया. ज्ञानोबा म्हणतात सगळं जगात तत्वज्ञान जे निर्माण झालं ते व्यासोच्छिष्ट आहे. त्यांचा स्पर्श झालेला आहे. शिल्लक आम्ही तत्वज्ञान सांगतो. म्हणून व्यास वशिष्ठ रामरायाच्या मंत्रिमंडळातील प्रधान कार्य परंपरेत जागतिक मार्गदर्शक वशिष्ठ ऋषी होते. व्यास वशिष्ठ विरक्त शुकदेव यांच्यामुळे राजा परीक्षितला भागवत श्रवण करायला मिळालं. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सहा अहम मिळी मी ब्रह्म या अनुभूतीवरती आहेत. पुढं काय, द्वैत भाव विसरून बळी. द्वैत भाव म्हणजे द्वैतापत्ती, देव वेगळा भक्त वेगळा. आपल्याकडं समाधान महाराज फक्त भक्तीपुरतं कल्पित द्वैत मांडलेलंय. मी भक्त तू देव ऐसे करी. सातत्याने अद्वैतच मान दिलंय. आणि अद्वैती तो नाही. माझे समाधान हे जे वचन आहे ना, ते केवळ जर या स्थितीला अहंकर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व त्रास देत असेल तर तिथे अद्वैतात समाधान नाहीये. तिथे मात्र कल्पित द्वैत मानलं पाहिजे. विठाला
मुकुटमणी पुंडलेक मुकुटामणी पुंडलेक मुकुटामणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका तेहतीस कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक गोंधळ घालती सकौतुक गोंधळ घालती सकौतुक गोंधळ घालीती सकौतुक गोंधळ घालीती सकौतुक एका जनार्दनी नाच देख नाच देख एका जनार्दनी नाच देख गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येऊ जगदंबे गोंधळा येऊ
जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे जगदंबे जगदंबे. शिवराया जिजाऊंना पाहिल्यावर म्हणत असत, जगदंब जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. शिव 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 2 शब्द असायचे महाराजांचे. उदयोस्तु उदयोस्तु भगवती उदयोस्तु उदयोस्तु. आणि ज्या भगवतीची सेवा महाराजांनी केली त्या देवीचं नाव रामवरदायिनी आहे. संप्रदायाने जिची सेवा केली ती कृष्ण वरदायिनी आहे. तिचं नाव हरिप्रिया आहे. तीच विठाई आहे, तोच पांडुरंग आहे. म्हणून उत्पात रुक्मिणीचा उत्सव करतात आणि बडवे बांधव पांडुरंगाचा उत्सव करतात. आपल्या संप्रदायाची उपास्य देवता ती आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या या महोत्सवाचा हा जो सोहळा आपण करत आहात, तत्प्रित्यर्थ हे कीर्तन नामयज्ञात आदरणीय श्री समाधान महाराजांनी ठेवलं. त्यांना मी खूप धन्यवाद देतो. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आहे हा. अमृत महोत्सवी, त्यामुळे मला येणं गरजेचंच होतं. त्यांनी पण आदरार्थी मला प्रेम दिलं. मी त्यांना नाही म्हणायचो की मला पाठवतातच म्हणालो, मला लांबचा प्रवास होत नाही, मला कीर्तन तुम्ही देऊ नका. आता दौलतबुवा मला समाधान दादा ते सगळेजण भेटले किंवा कीर्तन आपल्या सोयगाव भोयगावचं घ्या. लांबचा प्रवास होत नाही, मुंबईला रात्री सकाळी काला करायचा, शेवटी कमवायचं तरी कोणासाठी, हा प्रश्न आहे ना. तरी ते मला म्हणाले, अहो महाराज लोक 41-51 घेतात, तुम्हाला मी 30 देतो या म्हणाले. शेवटी प्रेम असतं, काही गोष्टी अशा बोलण्यामुळे स्वीकाराव्या लागतात. त्यामुळे मी अमरावतीचं रद्द केलं आणि त्यांना होकार दिला. येतो म्हणलो मी. नाना माझी कुठेच या प्रकरणात नाना नाही आतापर्यंत. भांडण नाही, कलह नाही, टाळकरी गायक वादकाशी वैर नाही, केलंही नाही. जे बोललो ते समोरासमोर स्वच्छ आणि स्पष्ट मोकळ्या अंतःकरणाने ते कुजट घाण असं दुर्गंधी येणारं हळू सोडायचं ते मला जमलं नाही. जे आहे ते ब्लास्ट करायचं बाळासाहेबांच्या सारखं. स्वीकारलं घ्या, न स्वीकारलं नाक बंद करा. 2 गोष्टी. मला फार आनंद वाटला. 3 चरणाचा भाव मी प्रकट केलाय. 6 अहम मेळी मी ब्रह्म आहे या अनुभूतीला येऊन द्वैत भाव विसरून अद्वैत स्थितीला जाऊन द्वैतापत्ती गेल्यानंतर जे वैष्णव नाचतात त्यांचं कौतुक शांती ब्रह्म एकनाथ महाराज या चौकडा प्रकरणात करतात. मला वाटतं पौर्णिमा या अंगाने मी तुमच्या चरणी समर्पित केली. जास्त मला बोलता येणार नाही, मी कमी बोलायला लागलो. मला त्रास होतो, घाम फुटतो, म्हणजे तुमच्या भीतीमुळे नाही तर उष्णतेमुळे, शुगरमुळे. आणि पंखा लावायला हरकत नाही, त्या स्पीकरवाल्यांनी पंखाही लावला होता, पण पंख्याचं आणि माईकचं कधी नातं जुळत नाही. आणि ज्यांचं जुळत नाही ते एकत्र आणणं चांगलं नाही. त्याचा काय परिणाम आहे हा ज्याची त्याला भोगावा लागतो. त्यामुळं म्हणून मी त्यांना म्हणालो, पंखा एक तर बंद करा, आणि लावायचा असला तर बोलणं माझं बंद असलं, भजन चालू असलं की त्या काळात मी तुम्हाला म्हणणार चला हवा येऊ द्या. त्या काळात तुम्ही ती सोडायची आणि बोलणं सुरू झालं की बंद करायची. त्याचं कारण आहे, माईकमध्ये मॅग्नेट धातू आहे. मॅग्नेट धातूने हवा खेचली की ऐकणाराचा आवाज ब्लास्ट होतो. लोक म्हणतात स्पीकरवाल्याला ट्युनिंग जमली नाही. तो त्याचा काही दोष नसतो. हे बोलणाऱ्याला कळलं पाहिजे सगळंच काही त्याचं चुकीचं आहे, त्याचं चुकीचं आहे. तू काहीतरी जिम्मेदारी घेन स्वतःकडे. काही त्याच्या जवळ एवढ्या जवळ जातात की अक्षरच लोकांना स्वच्छ कळत नाही. काही एवढं लांबून बोलतात की ते घरी पडलेले बरे. मी मधला मार्ग स्वीकारलाय आणि त्याला हा साऊंड अतिशय उत्तम अशा प्रकारचा आहे. हा ओझरचा स्पीकर आहे, अतिशय खडक ओझर. मी खडक का नाही म्हणालो, पाणी तिथे टिकत नाही म्हणून. ज्ञानोबराय बोलून गेले, खडकी जैसे वरचिले. ओझर खडक ओझरलाय मी आलेलो आहे, पुढे येणार आहे. तुमचं प्रेम कायम ठेवा.
विणेकऱ्यांची शिस्त पाहिली का? फडकरी परंपरेप्रमाणे फेटा बांधून, कंबर बांधून, श्वेत वस्त्रात ऊर्ध्वकोंड लावत परंपरा आपल्या आपल्या सांभाळल्या पाहिजे सगळ्यांनी. विणेकरी चांगलेत, चोपदारही स्माईल करतायत, मस्त प्रसन्न आहे. आनंद वाटला. मी खूप लवकर आलो पाटोद्याला, दत्त प्रतिष्ठानला आलो संजू भाऊ, आणि मग मला महेंद्र मामा म्हणाले हरिपाठ आरती करून मी येतो, तुम्ही जरा पुढे जा, मी मागवून येतो. तोपर्यंत समाधान महाराजांनी मला काहीही कमी पडू दिलं नाही आणि जाताना ते कमी पडू देणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे. बाळासाहेब आपणही आलात, परवा भगवानगडची वार्ता कानावरती आली का? सानप तुमच्या लक्षात आलंय का? परवा काय प्रकार घडलाय? अप्रतिम, चांगलं झालं. हे मनाचं उदारत्व आहे, मोठेपण आहे. भास्करगिरी महाराज असतील, शास्त्रीजी असतील, आपल्या डोळ्या देखत आपला उत्तराधिकारी चांगला असावा. आता येणारा काळ इतका प्रदूषित आहे की सांगताच येणार नाही. काय सोनं घेताना तापूनच घेतलं पाहिजे, तेजबाचा थेंब लावलाच पाहिजे, गरम केलंच पाहिजे. चंदन घेताना घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चारु गंधम, ते घासलंच पाहिजे तर सुगंध दरवळतो. गुरु करताना जाणतेनो केलं पाहिजे, शिष्य स्वीकारताना सुद्धा चोखाळूनच तपासला पाहिजे. अशी स्थिती असेल तर कलंक लागत नाही, अन्यथा येणारा काळ वैचित्र्यपूर्ण अशा प्रकारचा एकंदरीत दिसतो. माता भगिनींना खूप बसावं लागलं. अचानकच या 3-4 दिवसात पर्जन्याचं मापन कमी जास्ती झालंय. मी येताना पाहिलं सगळीकडं शेतात पाणीच पाणी आहे. आमच्या बीडच्या परिसरात यावर्षी खूप पाऊस झाला. पूर्वी शेतीला केमिकल नसायचं, त्यामुळं पडलेलं पाणी पृथ्वी शोषण करत असायचे. आता केमिकलमुळं, तंतूमुळं, सोटमुळं अधिक पाण्यानं जळतात. परिणाम पीक पिवळं पडतं, संपल्या जातं आणि शेतकऱ्याला दुःखाचा वाटा नशिबाला येतो. योग्य भाव मिळत नाही. जाता जाता या मीडिया तंत्राला एक स्टेटमेंट मी करतो, तेवढं माझं तू एडिटिंग करून टाक, झूम कर, उभा राहून थोडे कष्ट घे माझ्यासाठी. मी तोपर्यंत बोलायला विचार शोधून ठेवतो. ते वाक्य असं आहे, नवनाथ बुवा अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. महाराष्ट्रात आणि भारतात ज्यांना नौकरी, शेतकरी आणि वारकरी कळतो त्यांची सत्ता कायम राहते. तरुणांच्या हाताला काम नाही, पोरं शिकून पडले, नोकरीच नाही, त्रस्त आहेत, बेरोजगार आहेत, कर्ज नाही, बरं काढलं तर फेडायला हिंमत नाही, आणायचे कुठून पैसे, शेतीमावाला भाव नाहीत. एक आणि आयात निर्यात याची त्याची करण्यापेक्षा वैचारिक मंथन अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी सुखावला पाहिजे, वारकरी सुखावला पाहिजे, तरच आपण सुखावला जाऊ. अन्य भावांना ब्रँडेड भाव आहेत ना. पाण्याची बॉटल आपण घेतली तर 20 रुपये द्यायचेच आहेत. दुधाला आपण म्हणतो 2 रुपये कमी करा, भाजीपाल्याला पालकला म्हणतो 3 रुपये कमी करा. हा भाव जेव्हा ब्रँडेड ठरेल, त्याला काही सेल लागेल, तेव्हा समाज सुखावला जाईल. आणि कृषी याच क्षेत्रावरती सगळं जग अवलंबून आहे, लक्षात धरा तुम्ही. आम्ही जे आज सुखात फिरतो, गायक, वादक, कीर्तनकार, टाळकरी, माळकरी, नेते, उपनेते, सगळे श्रीमंत, व्यावसायिक, नोकरदार, सगळे, याचा मूळ पाया काय? शेतीच आहे ना. पहिलं उत्तम शेती होतं, मध्यम नोकरी का काय असं होतं. आता उलट झालं ना. सांपत्तिक बळामुळे 75, 1.5 लाख, 2 लाख, 10 लाख पॅकेज मिळायला लागलं, नोकरी श्रेष्ठ ठरली आणि कनिष्ठ शेती दर्जा व्हायला लागला. त्यामुळं कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातनं हेही विषय छेडणं अत्यंत गरजेचं आहे, काळाचं आहे. पक्ष कोणता आहे याकडं दुर्लक्ष करून ज्याला धर्म कळतो, ज्याला देश कळतो, ज्याला नोकरी कळती, ज्याला चाकरी कळती, ज्याला शेतकरी कळतो, ज्याला वारकरी कळतो, अशांच्या पाठीमागं राहणं काळाची आवश्यकता आहे, गरजेचं हे लक्षात घ्या. आपण कोणाच्या धर्माची टीका टिप्पणी अजिबात करायची नाही, पण कोणी आपल्याकडे अवलोकन करत असेल तर क्षमा मात्र अजिबात करायची नाही. हा पण आपल्याला शिकवलेला संदेश आहे. अशा भावना व्यक्त करत करत माझ्या कीर्तनाला विराम देतो. महाराजांनी अतिशय शार्प वाजवलं तुम्ही, खूपच सुंदर. मी महेंद्र मामाला आणि समाधान महाराजाला सांगत असतो, जोपर्यंत पाटोद्यालाही उत्सव करतायत तोपर्यंत ही टीम बदलू नका, काही आणू नका नवीन नवीन. कुणी अलंकार आणू नका, विशारद आणू नका, विषय रद्द आणू नका, हे पुष्कळ झाले. हे चांगले मस्त आहेत, उत्तम आहेत. पाठांतर आहे, योग्य वेळेला प्रमाण म्हणतात, सात्विकता सांभाळतात,
आहे त्या स्थितीत ॲडजस्टमेंट करून घेतात. त्यामुळं फार उत्सव मोठा करायच्या नादी नाही लागायचं कधीच. माझा तर कडाडून विरोध आहे. मंडप मोठे उत्सव मोठे करून बदल नसेल तर खर्च करता कशाला मारायला? कशाला करता तुम्ही? बदल काय तुमच्यात? कीर्तन झाल्या झाल्या टाळकरी जर आम्हाला तंबाखूला चुना मागत असेल आणि कीर्तन व्यसन मुक्तीवर केलं मी 1.5 तास, नाही कळलं तुम्हाला? गायीवर 3 तास बोललोय मी, माझ्याकडे एकही गाय नाही, घोड नाही, गाढव नाही हो, गाय तर बाजूला सोडून दे. मला शासनाचं एका बाबतीत अभिनंदन करावं लागणार आहे. गोमातेला राज्यस्तरीय दर्जा दिला, त्यांना अभिवादन. मराठीला अभिजात दर्जा दिला, चांगलं काम आहे. पाप करेप्टेड करणाऱ्यांना योग्य शिक्षा देणं चांगलं काम आहे, चांगले काम आहे. जे कामं चांगली तर चांगली आहेत, पण अधिक महागाई वाढणं, GST लावणं, पिळवणूक करणं, ह्या गोष्टी येणाऱ्या काळात बदलायला हव्यात, बदललं पाहिजे. आपण नाही बोलायचं, ह्यांना नाही बोलायचं, त्यांना नाही बोलायचं, काय दगडाने बोलायचं काय? हे बोललंच पाहिजे. काय होईन होऊन कीर्तन ठेवतील, ठेवणार नाहीत. मी तर ठरवलंय 31च्या 5च करायचे. म्हणजे जिथं 31 टाळकरीत वाजवणारे, टाळकरी 30 आणि वाजवणारे फिरायचंच नाही. 60, 61, 17च्या मानाने हे काय अवघड आहे मला सांगा. तुम्ही बहुमताने हात वर करा ना, ठराव मंजूर करा ना सगळं. विठोबा रखुमाई तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती सर्वेपि सुखिनः संतु संतु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. तुमच्या जीवनात सुख, ऐश्वर्य, समाधान, भक्ती समर्पण वृद्धिंगत हो. गळ्यात तुळशी माळ, गोपीचंदन, ऊर्ध्वपुंड, उपासना आणि संत विचारांची कास धरा अशी तुम्हाला विज्ञापना करत, माझ्याकडून काही चुकलं असलं तर क्षम्यताम परमेश्वर, जे चांगलं आहे ते तुम्ही स्वीकारा अशी भावना व्यक्त करतो आणि माऊलींचं भजन घेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्ती ज्ञानदेव सुखपाल ज्ञानेश्वर माऊली हे कीर्तन पुन्हा एकदा गावातील तपस्वी संत महापुरुषांच्या समाध्या, स्थापित मारुतीराय, रुक्मिणी पांडुरंग परमात्मा आणि ज्यांच्या संकल्पनेतून कृपाशीर्वादानं हा सप्ताह निर्माण झाला, ज्यांनी प्रेरणा दिली, उत्तेजन दिलं आणि जे संगोपन करतायत अशा सगळ्या सदस्यांच्या चरणी सेवा समर्पित करून भैरवीची चाल केंद्राच्या मीटिंगमध्ये कपात करण्यात आलेली असून जय विठ्ठल करण्यात येत आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल.